काही व्यक्तींच्या हातून अचानक वाईट कृत्य घडतं. काही व्यक्तींच्या हातून अचानक कोणाचा तरी खून केला जातो. कुठेतरी चोरी केल्या जाते. कुणावर तरी अतिप्रसंग केला जातो. याचं कारण मीमांसा जर आपण बघितली तर व्यक्ती ती काही दिवसांपासून त्याच अवस्थेमध्ये जगत असते. त्याच विचार प्रक्रियेमध्ये जगत असते. त्याच्या अवतीभोवतीचं वातावरण सुद्धा तसं असतं. म्हणून ते सगळं त्याला करायला भाग पाडतं. म्हणजेच तो ज्या विचार प्रक्रियेमध्ये असतो किंवा त्याच्या अवताली भोवताली सगळं काही तसंच वातावरण असेल. खून, त्यानंतर अतिप्रसंग या विचित्र गोष्टी जर त्याच्या डोक्यामध्ये सतत त्या ठिकाणी घोळत असतील तर त्या व्यक्तीच्या हातून सुद्धा तेच घडेल. आणि जर ती व्यक्ती सकस अशा वातावरणामध्ये जगत असेल तर त्या व्यक्तीच्या हातून त्या ठिकाणी चांगलंच घडेल, वाईट घडणार नाही. ही जगण्याची दैनंदिन पद्धत आहे. म्हणून काही लोक या ठिकाणी वाईट कृत्य करतात. त्याला ती परिस्थिती कारणीभूत असते, ते वातावरण कारणीभूत असतं आणि म्हणून त्याच्यावरती तो परिणाम होतो. म्हणून सदैव आपल्या वातावरणाचा विचार करा. आपण कोणत्या वातावरणात जगतो ते महत्त्वाचं. नमस्कार.